तो बुद्ध आहे काय आहे. एक तर त्या ठिकाणी एक ब्राह्मण म्हणतो की भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ती डोळ्यांनी दिसतात. लहानसा मुलगा किंवा विदेशातले लोक सगळे म्हणू शकतात की ही मूर्ती पण भगवान गौतम बुद्धाची आहे, पण तो त्या ठिकाणी प्रचार कसा करतोय की ही जी मूर्ती आहे ही 5 पांडवांची आहे. बरं, ते 5 पांडव आहेत म्हणून यावरून सर्व लक्षात येते की या ठिकाणी हे जे मनुवादी जे ब्राह्मण आहेत म्हणतात, पण हे जे मनुवादी ब्राह्मण आहेत हे त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना 5 पांडव म्हणतात. ठीक आहे. आणि बुद्धांचा वारसा असलेला भगवान गौतम बुद्धांचा तिरस्कार करणारे हे लोक आता बुद्धांच्या विहारावर त्या ट्रस्टीमध्ये का करून राहिले. त्यांना धिक्कार वाटायला पाहिजे आणि ते ट्रस्टी सोडून द्यायला पाहिजे आणि ते बौद्ध विहार आहे तिरस्कार करतात ना, मग ते खाली करून द्यायला पाहिजे. त्यांना अडचण काय आहे मित्रांनो, एकच आहे. त्या ठिकाणी येणारा जो दान आहे, विदेशातून देशातून येणारा जो दान आहे, केवळ आणि केवळ त्या दानासाठी ते त्या ठिकाणी नामधारी त्या ठिकाणी अटकून आहेत, त्या ठिकाणी लटकून आहेत. सीधीची गोष्ट. सर्व मंदिरांमधले दानपेटा काढा. दानपेटा काढल्यानंतर त्या ठिकाणी जर का SC ST OBC बांधवांनी दान देणंच बंद केले आणि कोणत्याही मंदिरामध्ये दान देणंच जर बंद झालं ना, तर त्या ठिकाणी राहणारा ब्राह्मण हा कुजबूज केल्याशिवाय राहणार नाही. ही पण एक सत्य गोष्ट आहे मित्रांनो.